नमस्कार, मी सतीश आसाराम वराड. पुस्तक परिचयमध्ये आजचे पुस्तक मी अल्बर्ट इलिस, लेखिका अंजली जोशी. पान क्रमांक 71, पुस्तकातील भाग 4 दुसरा. शुक्रवारची ती संध्याकाळ विसरणं अशक्य आहे. कॉलेजमधून घरी परतायला 6 वाजले होते. संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळात बरीच ऑफिसेसही सुटायची. अल्बर्ट इलिस त्यांचा अनुभव सांगत आहेत. 137 स्ट्रीट टर्मिनलवर प्रवाशांची तुडुंब गर्दी दिसत होती. तेवढ्यात ट्रेन आली. प्रवाशांच्या लोंढ्याबरोबर मीही ट्रेनमध्ये भिरकावला गेलो. कसंबसं राहण्यापुरती जागा मिळाली. आजूबाजूला सर्व प्रवासी खेटून उभे होते. माझ्या पुढे एक तरुण मुलगी उभी होती. अचानक कसली तरी जाणीव झाली. माझ्या पुढे उभ्या असलेल्या मुलीचा पार्श्वभाग माझ्या शरीराच्या खालच्या भागाला परत घासला जात होता. काही क्षण वाटलं की चालत्या ट्रेनच्या भरधाव वेगामुळे हेलकावे बसून हे होतंय, पण लगेचच कळलं की हे आपणहून मुद्दाम होतंय. हे हेलकावे अशा पद्धतीने दिले जात आहेत की माझ्या लिंगाला त्याची जाणीव व्हावी. माझं लिंग ताठर होत होतं. कपड्यातून होणाऱ्या तिच्या नितंबाचा स्पर्श त्याला वारंवार होत होता. मी इतका उत्तेजित झालो की पॅन्टमध्ये तिथल्या तिथेच माझं वीर्यस्खलन झालं. त्या धुंदीतून उतरायला मला वेळ लागला. स्टॉप आल्यावर मी दरवाजापाशी गेलो. उतरता हळूच त्या मुलीकडे कटाक्ष टाकला. ती दिसायला फारशी आकर्षक नव्हती, पण तिच्या एकूण बिनधास्त आविर्भावावरून ती या कलेत चांगलीच पारंगत असावी. भिजलेल्या पॅन्टची मला लाज वाटत होती. भिजलेला भाग दिसणार नाही अशा पद्धतीने काळजी घेऊन मी घरी आलो. पण मनात त्या प्रसंगाची उजळणी वारंवार होत राहिली. जे घडलं ते अनपेक्षित होतं, पण विलक्षण उत्तेजक होतं. वासनेची तृप्ती करण्याचा एक नवा मार्ग त्या मुलीमुळे मला ध्यानीमनी नसताना गवसला होता. कॉलेजमध्ये मुली इतक्या तुरळक होत्या की त्यांचं नखही दृष्टीला पडत नव्हतं. घराच्या आजूबाजूला कधी मुली दिसल्या तर त्यांना स्पर्श तर सोडून द्या, पण 4 शब्द प्रत्यक्ष बोलण्याची ही हिंमत होत नव्हती. कामेच्छा शमवण्यासाठी कल्पनाचित्र आणि हस्तमैथुन हे 2च मार्ग तोपर्यंत माझ्या पुढे होते. पण आता हा नवा मार्ग अचानक गवसला होता. हा मार्ग मला फायदेशीर वाटायला लागला. यामध्ये मुलींशी बोलावं लागत नव्हतं, त्यांच्या मिनतवाऱ्या कराव्या लागत नव्हत्या, की मित्र सांगायचे तसे कपडे उतरवायला लागत नव्हते. हे काहीही न करता निदान काही अंशी तरी कामतृप्ती होऊ शकत होती. गर्दीच्या ठिकाणी आजूबाजूला माणसं असतात, नक्की कोण करतंय हे न कळल्यामुळे स्वतःची ओळख पटण्याची धास्तीही नव्हती. त्या रात्री झोपेत सतत ती ट्रेन आणि ती गर्दी, ती मुलगी आणि त्या सुखसंवेदना यांची स्वप्न पडत होती. हळूहळू या पद्धतीने मी चांगलाच बसतान बसवलं. व्हॅन कोर्टलँड पार्कचं मुख्य टर्मिनल, मार्बल हिलचं जंक्शन, डिकमॅन स्ट्रीटचा स्टॉप, 207 क्रमांकाची स्ट्रीट आणि 168 क्रमांकाच्या स्ट्रीटचे स्टॉप, सिटी बसेस स्टॉप अशी ब्रॉक्स आणि मॅनहॅटनमधली गर्दीची बहुतेक ठिकाणं मी हिरून ठेवली. या ठिकाणावर नेमकी कुठल्या वेळेला गर्दी असते त्या वेळा आणि त्या जागाही शोधून काढल्या. मुद्दामच त्या ठिकाणी जाऊन चक्रा मारायला लागलो. गंमत म्हणजे स्वखुशीने साथ देणारी कोणी ना कोणी साथीदार मला प्रत्येक वेळी मिळत गेली. स्त्रिया नुसत्या हालचालींनी तिचे मुखसंमती आहे की नाही हे मी ओळखायला लागलो. एक पथ्य मात्र जरूर पाळत. जरा जरी संशय आला की पुढे उभी असलेली स्त्री या प्रकाराला राजी नाही किंवा तिने अंग आकृसून घेतलं तर मी ताबडतोब तिच्यापासून दूर व्हायचो. कुठल्याही स्त्रीवर तिच्या संमतीशिवाय बळजबरी करणं मला गैर वाटत होतं. हळूहळू मी यात इतका तरबेज झालो की यंत्रवस्त्र ओली झाली दिसू नयेत म्हणून कंडोम घालण्याचीही काळजी घ्यायला लागलो. किती स्त्रियांबरोबर मी हा प्रकार केला याची मोजदाद ठेवणंही कठीण व्हायला लागलं. त्या कशा दिसतात, या रूपवान आहेत की नाहीत, त्यांचा बांधा कसा आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता वाटत नव्हती. एक स्त्री मात्र ठळकपणे आठवत होती. साधारण 35ची ही स्त्री सकाळच्या वेळेला माझ्यासारखीच डिकमन स्ट्रीटच्या स्टॉपवर सबवे ट्रेनसाठी थांबायची. प्लॅटफॉर्म गर्दीने ओसंडून वाहण्याची. आम्ही मुद्दाम वाट पाहायचो आणि मग आमचे खाजगी उद्योग सुरू करायचो. तिच्याबरोबरच्या सकाळच्या वेळेच्या सानिध्याची मला हळूहळू ओढ लागली. अचानक एक दिवस संध्याकाळी घरी ट्रेनने परत असताना नेमकी माझ्याच कंपार्टमेंटमध्ये ती दिसली. ट्रेनमध्ये विशेष गर्दी नसूनही ती माझ्या बाजूच्या जागेवर मला खेटून बसली. मी धुंदावल्यासारखाच झालो. आमच्यात काहीही संभाषण होत नव्हतं, पण ट्रेनच्या हलक्यावांबरोबर तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांचे स्पर्श मला होत होते. त्याची झिंग मला चढत चालली. स्टॉप आल्यावर ती जेव्हा उतरली तेव्हा नशेच्या त्या धुंदीत वेढावल्यासारखा मी तिचा पाठलाग करायला लागलो. तिच्या मागोमाग तिच्या
पाशी गेलो. लिफ्टमधून तिच्या घराच्या दरवाजापाशी पोहोचलो. तोच घाईघाईने दरवाजा लावत ती म्हणाली, नाही, तू आत येऊ नकोस. मला नवरा आणि 2 लहान मुलं आहेत. मी धुंदीतून खाडकन बाहेर आलो. तिचा पाठलाग करताना 215 क्रमांकाच्या स्ट्रीटच्या स्टॉपवर मी कधी उतरलो हेही लक्षात आलं नव्हतं. परत तिचाच काय, पण कुठल्याच स्त्रीचा पाठलाग करायला धजावलं नव्हतं. पण तरीही तिच्याशी असणाऱ्या त्या संबंधांना मात्र या प्रसंगाने बाधा आली नाही. तिच्याशी असणारे संबंध बराच काळ निर्धोकपणे चालू होते. परत त्या ट्रेनला ती दिसेनाशी झाली. बहुधा तिने नोकरी बदलली असावी. एक दिवस ट्रेनमधून येताना मी पाहिलं की माझ्याच पद्धतीचा अवलंब करणाऱ्या एका माणसाची कॉलर एका स्त्रीने धरली होती. संतापाने आणि उद्वेगाने ती जवळजवळ 10 मिनिटं त्याला खडसावत होती. ते दृश्य पाहून माझ्या हृदयात धडधड सुरू झाली. हातापायांची तळवे घामाने ओले झाली. मी जे करत आहे ते अयोग्य आहे असं मनात सल आधीपासूनच होतात, पण अनावर वासनेचा उद्रेक होताना तो सल मनाशी तळाशी दाबण्यात मी यशस्वी ठरत होतो. पण इतके दिवस दाबून ठेवलेला हा सल आता फारच टोचणी द्यायला लागला. मी करत असलेल्या या प्रकाराला काय म्हटलं जातं? मला असं का करावं असं वाटतं? माझ्या मनात आणि शरीरात चालणाऱ्या या प्रक्रिया नेमक्या कुठल्या आहेत याची माहिती मिळवण्याची जिज्ञासा मनात दाटून आली. मिळेल तेवढी माहिती मिळवण्याचा मी सपाटा लावला. अखेरीस मला पत्ता लागला. गर्दीमध्ये अन्य व्यक्तीच्या देहाला स्वतःचा देह घासून किंवा स्पर्श करून लैंगिक उत्तेजन मिळवण्याच्या वर्तनाला म्हटलं जातं फॉर्टेरिझम. हे कृत्य करणाऱ्या माणसाला म्हटलं जातं फॉर्टियर. फॉर्टेरिझमचा समावेश संभोगाविरहित प्रणय क्रीडेमध्ये होतो. प्रत्यक्ष लैंगिक वर्तन करण्याचे मार्ग न अवलंबता या प्रकाराद्वारे चोरट्या मार्गाने कामतृष्णा भागवली जाते. अशा वर्तनाद्वारे संमती नसताना अन्य व्यक्तीच्या देहाला स्पर्श केला जात असल्यामुळे तिचा विनयभंग होऊ शकतो आणि हे वर्तन कायद्याने गुन्हाही ठरू शकते. माझं विचारचक्र वेगाने चालू झालं. तीव्र कामव्यसनेच्या आहारी जाऊन फॉर्टेरिझम करताना माझ्या वर्तनाचा सखोल विचार मी कधी केलाच नव्हता. मी तर असं धरून चाललो होतो की फॉर्टेरिझम करून मी कुणालाही विनाकारण इजा करत नाही. तसंच यासाठी स्वखुशीने राजी असणाऱ्या स्त्रियाच निवडतो मी स्वतःची असं म्हणत होतो की जोडीदाराची संमती घेऊन केलेल्या वर्तनामुळे जर दोघांचीही कामतृप्ती होत असेल तर त्यात अयोग्य काय आहे? आता मात्र माझ्या म्हणण्याचा मी गंभीरपणे विचार करायला लागलो. असा विचार करताना मी पाठलाग केलेल्या स्त्रीचा दरवाजा बंद करतानाचा चेहरा हळूहळू डोळ्यासमोर आला आणि माझ्या वर्तनाची एक बाजू माझ्यापुढे लख्खपणे प्रकट झाली. त्या स्त्रीची माझ्या वर्तनाला संमती आहे असं मी बिनधकतपणे धरून चाललो होतो. पण सत्य असं होतं की जोपर्यंत आमच्यातला व्यवहार चोरटेपणाने चाललेला होता तोपर्यंत तिची फॉर्टेरिझमला संमती होती. हा प्रकार उघडकीला येण्याची धास्ती वाटताच तिने घाईघाईने दरवाजा बंद करून घेतला होता. म्हणजे ते कृत्य अयोग्य आहे असं सल त्याच्याही मनात होताच. याचा अर्थ हा प्रश्न केवळ आमच्या दोघांचा नव्हता तर आमच्या दोघांव्यतिरिक्त मला अनोळखी असणाऱ्या तिच्या नवऱ्याचाही याच्याशी संबंध होता. त्या स्त्रीचीही मी गृहीत धरलेली संमती ही तिच्या नवऱ्याला फसवून मिळवलेली संमती होती. तिच्या या फसवणुकीत मीही अप्रत्यक्षपणे सहभागी झालो होतो. अशा फसवणुकीला साथ देण्याचं माझं वर्तन निश्चितच गैर होतं. फॉर्टियरची कॉलर धरणाऱ्या स्त्रीचा रागीट चेहराही डोळ्यासमोर दिसायला लागला आणि माझ्या कृत्याचा अधिक विचार मी करत गेलो. या स्त्रीची फॉर्टेरिझमला संमती नव्हती हे उघड होतं, पण फॉर्टेरिझम करताना समोर असलेल्या अनोळखी स्त्रीची पूर्व अनुमती आहे किंवा नाही हे माहीत नसताना सुरुवातीला तरी ही संमती गृहीत धरावी लागत होती. तशी ती नसेल आणि ती कळून जरी बाजूला झालो तरी तिची अनुकूलता आहे की नाही हे पाहण्याचा थोड्या अवधीही तिच्या इच्छेविरुद्ध मी तिच्यावर बळजबरी केलेली असायची. त्यामुळे फॉर्टेरिझम हे कृत्य पुरुषाने केलं काय अथवा स्त्रीने केलं काय ते अयोग्यच वर्तन ठरत होतं. फॉर्टेरिझमचं वर्तन गर्दीच्या ठिकाणी बहुधा अनोळखी माणसाच्या बाबतीत घडतं. ते करण्यापूर्वीच जोडीदाराची पसंती अथवा नापसंती ओळखणं हे अनोळखी माणसाच्या बाबतीत शक्य नसतं. त्यामुळे संमती आहे की नाही याची चाचणी करण्याच्या काळात दुसऱ्या माणसाच्या अधिकारावर अतिक्रमण होऊ शकतं किंवा त्याच्या हक्काची पायमल्ली होऊ शकते. म्हणूनच फॉर्टेरियरची कॉलर धरणाऱ्या त्या स्त्रीला आलेला रागही स्वाभाविक होता. माझ्या हातून इतके दिवस अशा प्रकारचं अयोग्य वर्तन घडत होतं याबाबत मला खंत वाटायला लागली. पण अपराधी समजण्यापासून मी स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवलं. स्वतःचं वर्तन अयोग्य आहे असं समजण्यात आणि मी अपराधी आहे असं समजण्यात फरक आहे. आपलं वर्तन अयोग्य आहे असं आपल्याला वाटलं तर घडलेल्या कृत्याची जबाबदारी आपण मान्य करतो आणि तसं कृत्य परत हातून न घडण्यासाठी उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. ते सुधारण्याच्या दृष्टीनेही निश्चितच पावलं टाकतो. पण जेव्हा आपण स्वतःला अपराधी मानतो तेव्हा माझं वर्तन चुकीचं आहे एवढंच म्हणून थांबत नाही तर संपूर्ण स्वतःचा धिक्कार करतो, स्वतःची निंदा करतो. संपूर्ण व्यक्तित्वावरच ठपका ठेवून स्वतःला माणूस म्हणून
नगण्य समजतो आणि असा निष्कर्ष काढतो की भविष्यकाळातही मी अशा प्रकारे वागत राहीन. मग आपण वर्तन सुधारण्याचाही प्रयत्न करू शकत नाही. माझं वर्तन अयोग्य होतं हे मी मान्य केलं, पण त्यामुळे स्वतःला नालायक समजलो नाही. स्वतःच्या बाबतीत क्षमाशील राहून माझ्या चुका मी मान्य केल्या, त्याबद्दल संपूर्ण व्यक्तिमत्वाचा धिक्कार केला नाही, पण त्या चुका पुन्हा होऊ न देण्याचा दृढ निश्चय केला. त्यामुळे मी माझं लक्ष स्वतःच्या अयोग्य वर्तनात बदल कसा करावा या महत्त्वाच्या प्रश्नावर केंद्रित करू शकलो. मला स्त्री सहवासाची भूक होती, ती भागवण्यासाठी अशा आडमार्गाने आणि चोरटेपणाने केलेल्या व्यवहाराचा अवलंब करायचा नाही असं ठरवलं. मुलींशी संवाद साधण्याचं कसब मला सध्या जमत नव्हतं, पण आता अर्थ ते भविष्यातही जमणार नाही असा अतिशयोक्त निष्कर्ष काढण्यापासून स्वतःला प्रयत्नपूर्वक थांबवलं. समस्या टाळण्यापेक्षा तिच्याशी 2 हात करणं जास्त हिताचं होतं. माझ्या पुढच्या समस्येशी प्रत्यक्षपणे मुकाबला करण्यासाठी मी स्वतःला सज्ज केलं होतं. आरशासमोर उभा राहिलो आणि डॉक्टरांशी झालेलं बोलणं आठवलं. कॉलेजनं मुलांसाठी आयोजित केलेल्या वैद्यकीय तपासणी शिबिराचे ते प्रमुख डॉक्टर होते. प्रसंग दुसरा सांगत आहे मी. आरशासमोर उभा राहिलो आणि डॉक्टरांशी झालेलं बोलणं आठवलं. कॉलेजनं मुलांसाठी आयोजित केलेल्या वैद्यकीय तपासणी शिबिराचे ते प्रमुख डॉक्टर होते. सगळ्या वैद्यकीय चाचण्या मीही करून घेतल्या होत्या. त्यांनी भेटण्यासाठी निरोप ठेवल्यामुळे कॉलेज सुटल्यावर भेटायला गेलो होतो. टेबलवर माझे रिपोर्ट ठेवलेले होते. त्यांनी मुख्य मुद्द्याला हात घातला. अल्बर्ट, तुझ्या रिपोर्ट्सवरून तुला मधुमेह झाल्याचं दिसतं. मला एवढा धक्का बसला की मी नुसताच त्यांच्याकडे बघत राहिले. या विकाराला रेनल ग्लायकोसुरिया म्हणतात. याचा अर्थ असा की तुझ्या रक्तात शर्करा आढळली नाही, पण मूत्र चाचणीत ती आढळून आली आहे. ते स्पष्टीकरण देत होते. ते अजून बरंच काही सांगत होते. त्यांचे शब्द कानावर पडत होते, पण त्यांचा अर्थबोध होत नव्हता. त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि मी भानावर आलो. घाबरू नकोस, हा काही जीवघेणा आजार नाही. तू नियंत्रणात ठेवू शकतोस. फक्त काही पथ्य पाळायला लागतील. आईस्क्रीम, केक, चॉकलेट यांसारखी गोड पदार्थ आता संपूर्णपणे वर्ज्य करावे लागतील. एवढं पथ्य काटेकोरपणे पाळलंस की तब्येत उत्तम राहू शकते. डॉक्टर दिलासा देत होते. माझ्यावर एकदम मोठा आघातच झाला होता. आधी टॉन्सिल्स, मग किडनी, डोकेदुखी आणि डोळे आणि आता मधुमेह. डोळ्यांचा त्रास तर कायमची पाठी लागला होता, पण आता नव्याने उद्भवलेला मधुमेह म्हणजे खाण्यापिण्यावरही बंधन आलं होतं. खरं तर गोड पदार्थाचा मी किती भोगता होतो. नको असलेली गोष्टही कधी कधी नाईलाजाने स्वीकारायला लागते. असं स्वतःला वारंवार बजवायला मी सुरुवात केली. ती कितीही आवडली नाही तरी तिचा स्वीकार करण्यावाचून मला गत्यंतर नव्हतं. पण तरीही एक गोष्टीचं स्वातंत्र्य जरूर होतं, ते म्हणजे हा स्वीकार कुथत करायचा का शांतपणे अविचलपणे करायचा. अर्थातच मी दुसरा पर्याय निवडला. वाटेला आलेला आजार कुरकुर न करता आणि स्वतःची कीव न करता स्वीकारायचा असा निर्धार केला. तरीही या धक्क्यातून सावरायला मला बराच दिवस लागले. मधुमेहाचा वस्तुनिष्ठपणे स्वीकार केला असला तरी आरशासमोर उभा राहिलो की झालेला नानाविध आजार सुईसारखे खुपायचे. डॉक्टरांचं बोलणं परत परत आठवायचं. आरशात दिसणारी रोगट प्रतिमा पाहणंही नकोसं वाटायचं. डोळ्यांवरचा भला मोठा चष्मा फोडून फेकावासा वाटायचा. हजारो विचार दंश करत राहायचे. किती अशक्त आणि किडकिडीत दिसतोय मी. या चष्म्याने तर व्यक्तिमत्व अजून ढिसाळ दिसते. असा रोगट मुलाबद्दल कुठल्या मुलीला आकर्षण वाटेल? कुठल्याही स्त्रीला मी पूर्णपणे समाधानी तरी करू शकेन का? माझ्या दिसण्यात स्मार्टनेस नावालाही नाही. कुणावर छाप पडेल असं व्यक्तिमत्वच नाही. नुसता पुस्तकी किडा काय उपयोगाचा? मुलींवर छाप पाडायला व्यक्तिमत्व कसं भरदार आणि मर्दानी हवं. वर्गातला सॅम्युअल कसा आहे? अभ्यासात ढ असला तरी व्यक्तिमत्व मर्दानी आहे. सतत कुठल्या ना कुठल्या पोरींना फिरवत असतो. कुठेही गेला तरी मुलींचा घोळका कायम त्याच्या भोवती असतो. त्या आपणहून माझ्या मागे लागतात असं एटीच सांगत असतो. तो उगाच थापा मारत नाही, हे मान्य करावं लागतं. सॅम्युअलला पाहिलं की त्याचा मत्सर वाटतो. स्वतःचं व्यक्तिमत्व एकदम खुजं वाटायला लागतं. मुलींनी मागे लागणं तर दूरच राहो, पण त्यांच्याशी 4 वाक्यही मी धडपणे बोलू शकत नाही. त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर त्यांच्या नजरेतून उतरेन अशी सतत धास्ती वाटत असते. माझं सगळं धाडस असतं ते पॉल आणि मॅनी, नाहीतर काही मोजक्या मित्रांपाशी. आरशांसमोर उभं राहून असा विचार मी कितीतरी वेळ केला होता. एका संध्याकाळी स्वतःला निरखत असताना जाणवलं की मी स्वतःचा स्वीकार करत नव्हतो. मी नगण्य आहे या समजुतीने मी स्वतःलाच प्रिय वाटत नव्हतो. जर मी स्वतःलाच पसंत पडत नाही तर इतरांना कसा पसंत पडणार? इतरांचं राहू दे, पण मी स्वतःवर सतत नाराज का असावं? स्वतःशी प्रेमाने का वागायचं नाही? स्वतःशी प्रेमाने वागलो नाही तर या अख्ख्या पृथ्वीतलावर माझा
तारण करता कोण होता? इतरांनी मला स्वीकारणं न स्वीकारणं माझ्या हातात नव्हतं. निदान स्वतःचा स्वीकार स्वतः करणं ही गोष्ट माझ्या हातात होती. ती का नाकारायची? मी नगण्य आहे या निष्कर्षात कितपत तथ्य आहे हेही पडताळून पाहायचं ठरवलं. मला झालेल्या व्याधीमुळे मी चांगला दिसत नाही म्हणून मी स्वतःला नगण्य समजत होतो का? मी दिसायला चांगला नाही म्हणून माझ्यात काही कमतरता आहे का? असं कुणी म्हटलं असतं तर ते चूकही नव्हतं. पण मी दिसायला चांगला नाही म्हणून, मी माणूस म्हणून कुचकामी आहे या विचारामुळे मी स्वतःला नगण्य समजत होतो. हा माझा विचारच न्यूनगंडाचं कारण होता. या विचारांचं परीक्षण करायचं मी ठरवलं. प्रत्येकच व्यक्ती कुठल्या ना कुठल्या गुणांमध्ये कमी असतेच. मग जगातल्या सर्व माणसांना न्यूनगंड वाटतो का? अर्थातच नसावा, कारण अगदी आकर्षक दिसणारी काही माणसंही न्यूनगंडाने पछाडलेली जातात. याउलट अनाकर्षक असूनही काही माणसं आत्मविश्वासाने वागतात. म्हणजे माझं गृहीतकच चुकीचं होतं. मग खरं काय होतं? खरं असं होतं की मी मुलींशी बोलायला कचरत होतो, कारण त्यांनी झिडकारलं किंवा त्यांनी त्या अपमानकारक बोलल्या तर त्यावरून मी नगण्य आहे असं सिद्ध होण्याची चिंता मला वाटत होती. खरोखरच दुसऱ्या माणसाने माझ्याबाबत नापसंती दर्शवली तर मी नगण्य आहे हे कसं काय सिद्ध होऊ शकते? असं खरंच घडलं तर त्याबाबत वस्तुनिष्ठ निष्कर्ष एवढाच निघू शकत होता की माझं वागणं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नव्हतं. पण म्हणून ती एकदम नगण्य कसं काय ठरत होतो? त्यांनी झिडकारल्यामुळे मी तर नगण्य ठरत असतो, तर समजा त्यांनी माझी प्रशंसा केली तर एकदम उच्च ठरलो असतो का? म्हणजे मला स्वतःचं स्थिर मत नसून इतरांच्या मर्जीनुसार ते सतत बदलत राहणारं होतं का? सत्य असं होतं की प्रत्येक मनुष्यात कुठला तरी गुण कमी प्रमाणात असतोच. पण जेव्हा मनुष्य एखादा गुण कमी आहे म्हणून मी सगळ्याच बाबतीत नगण्य आहे असं संपूर्णत्वाचं मापन करतो, तेव्हा त्याच्यात न्यूनगंड तयार होतो. कारण नगण्य असा मारलेला शेरा स्वतः बिनशर्तपणे स्वीकार करण्यात त्याला अडथळा आणतो. मीही तेच करत होतो. दिसायला चांगला नसण्याचा एका गुणावरून सर्वच व्यक्तिमत्वाचं कुचकामी ठरवत होतो. माझी पॅन्ट काळी आहे असं म्हणणं आणि मी काळा आहे असं म्हणणं, या विधानामध्ये जो फरक होता तोच फरक मी मर्दानी सौंदर्यात कमी आहे आणि मी कमी आहे या विधानांमध्ये होतो. ज्याप्रमाणे काळ्या पॅन्टमुळे मी काळा होत नव्हतो, त्याप्रमाणे रूपातल्या कमतरतेमुळे मी संपूर्ण कमी ठरत नव्हतो. स्वतःचा स्वीकार न करण्यामागे स्वतःला संपूर्ण कमासल समजणं हेच मुख्य कारण होतं. एका मानसशास्त्रज्ञाने लिहिलेलं उदाहरण मला आठवलं. त्याने लिहिलं होतं की समजा एका फळाच्या करंडीत अनेक फळं ठेवलेली आहेत. त्यातही काही पिकलेली आहेत, काही रसाळ आहेत, काही कच्ची आहेत आणि काही किडकी आहेत. मग करंडीमध्ये नक्की कशा प्रकारची फळे आहेत हे एका शिक्क्याद्वारे ठरवू शकता का? अशक्य आहे. कारण त्या फळामध्ये एवढं वैविध्य आहे की एकच विशेषण त्या सर्व फळांना कसं लावता येईल? मनुष्याचं व्यक्तिमत्व त्या फळांच्या करंडीसारखं आहे. नानाविध स्वभाव वैशिष्ट्यांनी भरलेल्या मनुष्याच्या व्यक्तिमत्वाला चांगलं वाईट उच्च नगण्य अशा तऱ्हेचं एकच विशेषण देणं कठीण आहे. याचाच सरळ अर्थ असा की त्या फळाच्या करंडीसारख्याच माझ्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, आजारांसारख्या काही कमतरताही आहेत. पण त्यामुळे मी स्वतःला सर्वथा लायकही म्हणू शकत नाही किंवा सर्वथा नालायकही म्हणू शकत नाही. स्वतःच्या सर्व व्यक्तिमत्वाचं वर्णन एखाद्या बऱ्या वाईट विशेषणानं करणं मी बंद केलं. त्यामुळे खूप मोकळं वाटायला लागलं. साचले पण निघाल्यासारखं वाटलं. मुलींशी बोलण्यात कुठल्या गोष्टींचा अडथळा येतो याचा मला स्थिर चित्ताने विचार करता आला. मुली झिडकारतील किंवा अपमानकारक बोलतील हीच चिंता मला प्रामुख्याने भेडसावत. या चिंतेचाही परामर्श घ्यायचं मी ठरवलं. हीच चिंता मला प्रामुख्याने भेडसावत. त्यासाठी स्वतःला विचारता येतील असे काही प्रश्न मी तयार केले. प्रश्नोत्तरांची ही पद्धत मी सॉक्रेटिसच्या चरित्रात वाचली होती. कुठलाही विषय समजून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रश्नोत्तर. ग्रीक तत्ववेत्ता झेनो याने ही पद्धत सॉक्रेटिसच्याही आधी वापरल्याचं माझ्या वाचनात आलं होतं. याच पद्धतीचा वापर करायचं मी ठरवलं. स्वतःला विचारलेला माझा पहिला प्रश्न होता की समजा मी मुलींशी बोलला आणि त्यांनी झिडकारलं तर त्यात एवढं भयानक काय होतं? या प्रश्नाला मी उत्तर दिलं की मुलींशी बोलून त्यांनी झिडकारलं तर तो अनुभव दुःखदायक असतो, पण भयानक म्हणण्या एवढी त्याची व्याप्ती नसते. त्या अनुभवाला भयानक म्हणून त्या दुःखदायक अनुभवाची तीव्रता मी उगाचच होऊन ठेवत होतो. मी विचारलेला दुसरा प्रश्न होता की समजा काही मुलीने झिडकारलं तरी त्यावरून सर्वच मुली मला झिडकारतील असं समजणं कितपत योग्य होईल? या प्रश्नाचं माझं उत्तर होतं की काही मुली मला झिडकारतीलही, पण सर्वच मुली तसं करतील असं म्हणणं वस्तुस्थितीला धरून नाही. इतर मुलीही वेगळा प्रतिसाद देण्याची शक्यता असू शकत होती. याचा अर्थ मनातल्या अवास्तव निष्कर्षामुळे मी मुलींशी बोलायला धजावत नव्हतो.
माझा पुढचा प्रश्न होता की समजा मुलींशी संवाद साधण्यात आज अपयशी ठरलो तर माझा अशा प्रकारचा साहसात नेहमीच अपयशी होईल असं समजण्याचं कारण काय? माझं उत्तर होतं की समजा मुलींशी संवाद साधण्यात अपयशी ठरलो तर याचा अर्थ इतका की चालू घटकेला या कार्यात मी अपयशी ठरलो. पण या एका अनुभवावरून मी या कामात नेहमीच अपयशी होईन असे भाकीत करणं निराधार आहे. या अवाजवी भाकितामुळे माझी प्रगती खुंटली आहे. मी विचारलेला शेवटचा महत्त्वाचा प्रश्न होता की समजा अगदी सर्वच मुलींनी झिडकारलं तर याचा अर्थ मी कुचकामी आहे असा होऊ शकतो का? याचं उत्तर होतं की सर्व मुलींनी झिडकारल्यामुळे मी कुचकामी ठरत नाही, कारण माझं सर्व व्यक्तिमत्व मुलींच्या आवडीनिवडींवर अवलंबून नाही. शिवाय मुलींना कदाचित लायक वाटत नसलो तरी स्वतःसाठी तर मी निश्चितच उपयुक्त ठरू शकतो. या प्रश्नोत्तरांचा फायदा असा झाला की मला वाटणाऱ्या चिंतेमागची चुकीची गृहीतकं मनातून समोर उखडली गेली. कितीही अतिशयोक्त आणि अतार्किक विधानानं मी हरघडी किती सहजपणे करत होतो ती खरी आहेत का हे पडताळून पाहण्याची तसदी घेत नव्हते. विचारात झालेला हा बदल कृतीत उतरवण्यासाठी पावलं उचलण्याचा मी निश्चय केला. त्यासाठी एक योजना आखली. अखेर मुलींशी बोलायचं असेल तर केवळ मनातल्या वेडगळ कल्पनांचा त्याग करून भागणार नाही. त्यासाठी मुलींशी बोलण्याचा प्रयत्न वारंवार खंड न पडू देता केला पाहिजे. पोहायला शिकायचं असेल तर केवळ पोहण्याचं यंत्र पुस्तकात किंवा प्रशिक्षकांकडून समजून घेऊन काय उपयोग? शेवटी पाण्यात उडी मारून पोहायला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा माझी योजना म्हणजे मुलींशी बोलण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करणं. आम्ही तिघंही रोज संध्याकाळी ज्या बॉक्स बॉटनिकल गार्डनमध्ये जायचो त्या गार्डनचं मी नीट निरीक्षण केलं. गार्डनच्या कुठल्या परिसरात जास्तीत जास्त संख्येने तरुण मुली येतात आणि कुठल्या वेळेला येतात याचाही अभ्यास केला. गार्डनच्या मध्यभागी थोड्या उंचीवर एक लांब वर्तुळाकार शोभवंत कट्टा बांधला होता. त्या कट्ट्यावर बसण्यासाठी अनेक बाक ठेवले होते. या बाकावर बसलं की गार्डनच्या जवळजवळ 40 एकरच्या रमणीय प्रदेशदर्शी क्षपात यायचा. उजव्या बाजूला नजर टाकली तर मंजूळ आवाज करत वाहणारी ब्रॉक्स नदी आणि धबधब्याचं विहंगम दृश्य दिसायचं. डाव्या बाजूला रोज गार्डन आणि ऑर्किड गार्डनमधले फुलांचे घरगच्च ताटवे दिसायचे. समोरच्या बाजूला थोडं लांब चिल्ड्रन्स ॲडव्हेंचर पार्क दिसायचे. तिथल्या लहान मुलांच्या बागडण्यामुळे त्या संपूर्ण परिसराला जिवंतपणा यायचा. गार्डनमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा तरुण मुली संध्याकाळी 6 ते 7 या वेळात या कट्ट्यावर बसतात हे मी पाहून ठेवलं. यावेळी त्या कट्ट्यावर जायला लागलो. तिथल्या बाकावर कुठलीही मुलगी एकटी बसली आहे का याचा शोध घ्यायला लागलो. या मुलींबरोबर 1 मिनिटाच्या आत संवाद सुरू करायचाच असं स्वतःला वारंवार बजावलं होतं. संवाद सुरू करायला जास्त वेळ लागला तर मनातल्या जुन्या वेडगळ कल्पना वासनाघात करतील ही चिंता मला होती. संवाद सुरू करण्यासाठी हवामान, सद्य परिस्थिती, आजूबाजूचा परिसर असे निरुपयोगी विषय मी निवडले होते. साधारणतः तरुण मुलींना निसर्गाचे वगैरे जरा जास्तच आवड असते, म्हणून संवाद सुरू करताना मी म्हणायचो किती रम्य परिसर आहे हा. कधी रोज आणि ऑर्किड गार्डनकडे बघत उद्गारायचो काय मनोहारी दृश्य आहे. कधी बॉक्स नदीकडे कटाक्ष टाकत बोलायचो. धबधब्यातून पडणारे पाण्यातले तुषार अवधी इथपर्यंत जाणवत होते. तरुण मुलींना लहान मुलांची भलतीच आवड असते. एखादी मुलगी समोर बघत असलेली दिसली तर म्हणायचो बागेतली ही मुलं किती गोड दिसत आहेत ना. एखादी मुलगी निसर्ग आणि लहान मुलांच्या विषयाला दाद देत नसेल तर लगेच विषय बदलायचो. आज हवा किती छान पडली नाही. या प्रयोगाला मुलींकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळायच्या. काही मुली बोलायच्याच नाहीत, काही शटअप म्हणून वाटेला लावायच्या, काही वैतागून कपाळाला आठ्या घालून दुसरीकडे जायच्या. काहींच्या नजरेत कोण हा आगाऊ असाही भाव दिसायचा. याउलट काही व्यवस्थित बोलायच्या, काही फारसं बोलायच्या नाहीत पण प्रश्नांना उत्तर द्यायच्या. काहीतरी इतक्या बडबड करायच्या की मीच कंटाळायचो. कुठल्याही मुलीने झिडकारलं की तरी त्यांचा अर्थ केवळ एवढाच होता की मी त्यांना माझं वागणं आवडलं नाही, पण याचा अर्थ मी नगण्य आहे असा होत नाही असं घोकत राहायचो आणि दुसरी मुलीकडे मोर्चा वळवायचो. समोर महिनाभर हा उपक्रम मी सुरू ठेवला. गार्डनमधून फिरून आलो की विदेश प्रत्येक दिवशीच्या अनुभवाची नोंद ठेवायचो. महिना अखेरीला या नोंदी चालल्या तेव्हा प्रयोगाचे निष्कर्ष आकडेवारी सकट हातात आले. बॉटनिकल गार्डनमध्ये एका महिन्यात एकूण 130 तरुण मुलींची ओळख मी करून घेतली होती. 130 पैकी 30 मुली संवाद सुरू करण्या अगोदरच तिथून निघून गेल्या होत्या आणि उरलेल्या थोड्याफार संवाद साधला होता. सगळ्यात मनोरंजक निष्कर्ष असा होता की 100 मुलींपैकी एका मुलीने तर मला चक्क डेट दिली होती. दुसऱ्या दिवशी ब्रुकलिन ब्रिजच्या मुख्य प्रवेशद्वाराशी संध्याकाळी 6 वाजता भेटण्याचं तिने कबूल केलं. चांगले कपडे परिधान करून 5:30 वाजताच मी ब्रिजपाशी जाऊन पोहोचलो. 7:30 वाजेपर्यंत वाट पाहून ती आली नाही तेव्हा मात्र तिथून निघणं भागच पडलं. त्या मुलीने बनवलं असलं तरी मी स्वतःला अस्वस्थ करून घेतलं नव्हतं. उलट ब्रुकलिन ब्रिजवरून खाली दिसणारं मॅनहॅटन पाहत मजेत फिरत घरी आलो होतो. या प्रयोगाचा मला फार मोठा फायदा झाला होता. मुलीने झिडकारलं तरी स्वतःला फार अस्वस्थ न करण्याचं कसं मी शिकून घेतलं.
मुलींशी बोलण्यात माझ्याच विचारांमुळे निर्माण झालेला अडथळा दूर करण्यातही यश मिळवलं तर आवडलेल्या मुलीशी बोलायला किंवा तिला डेट विचारायला आता मी कचरणार नाही. धन्यवाद.